सो गाइज हाच तो व्ह्यू आहे किंवा हाच तो रोड आहे ज्याच्यात इंस्टाग्रामवर बरेच सारे रील्स आहेत किंवा यूट्यूबवर बरेच सारे शॉर्ट्स व्हिडिओ मला बघायला मिळतील, ज्याच्यावर हे गाणं वगैरे आहे, कोकणचं रुबाब भारी वगैरे. हाच आहे तो कुणकेश्वरचा समुद्र, आपला अरबी समुद्र. बघू शकता केवढं हिरवंगार निळाशार पाणी आहे, क्लीन असं पाणी, क्लीन बीच आहे. आणि रात्रीचे सो हे गाईज गुड मॉर्निंग. आज नेक्स्ट डे आम्ही म्हणजे मग आता वाजले सकाळचे 6:15 7:30 झाल्यात. शिवांश जास्त उठला, मी पण 6:15 उठलो आणि पारसला घेऊन नम्रता आणि अक्षराला सोडून आलो 6:30 पावणे 7ला डेपोला, पानवण डेपोला. कारण तिथून नम्रताची बस होती सावंतवाडीसाठी आणि म्हणजे 2 दिवसात ती सावंतवाडीला राहील, आज आणि उद्या. आणि मग परवा गुरुवारी ती ह्याला येईल, कराडला येईल पुन्हा एकदा. सो असं एकंदरीत काहीतरी म्हणजे आम्ही प्लॅन केलं आहे. आणि आता आम्ही इथून निघणार आहोत एक 8-8:30पर्यंत आणि मग जाणार आहोत कुणकेश्वरला. इथून कुणकेश्वर जवळपास 50 किलोमीटर आहे, त्याला 1.5 तास लागेल. 10 वाजेपर्यंत आम्ही कुणकेश्वरला पोचू. दर्शन वगैरे घेऊन आम्ही नाश्ता वगैरे करू तिथेच कुठेतरी आसपास आणि मग आम्ही डायरेक्ट निघू कराडसाठी अनुस्कारा घाटा थ्रू. तर तिथे मग मध्ये आम्ही कुठेतरी 12:30-1 वाजता जेवायला थांबू स्टॉप आणि संध्याकाळी 4-5 वाजेपर्यंत आम्ही कराडला पोचू. आणि आज रात्री विशाली जाणार आहे मुंबईला पुन्हा एकदा, कारण तिला याला जायचं आहे. म्हणजे 3 दिवस जॉब तिला म्हणजे सुट्टी नाही आहे, बुधवार गुरुवार शुक्रवार 3 दिवस ती ऑफिस करेल, त्यासाठी रात्री जायचं. त्यामुळे मग म्हटलं चला लवकर निघूया. आपल्याला बरेच आज दिवसभरात ड्रायव्हिंग पण आहे, म्हणजे ट्रॅव्हलिंग पण आहे जवळपास 250 किलोमीटरचं आणि एक तो कुणकेश्वरचा स्पॉट पण करायचा आहे. सो शिवांश पण जस्ट उठलं आहे, तुम्ही बघू शकताय. त्याचं ते सॅरलॅक बनवायचं आहे, तर ते आम्ही सांगितलं आहे की आता गरम पाणी बनवून देतील आणि मग सॅरलॅक वगैरे खाऊन शिवांशचं पण म्हणजे पोट टम्मी जरा भरून राहील, नाही तर तो मग परत आम्हाला त्रास देईल. सो चला. चला काही आता सकाळचे 9:30 झालेत आणि आम्ही निघतो आहे. 7-8 वाजता निघायचं होतं पण 1-1.5 तास लेट झाला. ते ॲज युजल आपला इंडियन टायमिंग. नम्रता पोचली पण सावंतवाडीला आणि आता आम्ही निघतो आहे. सो इथून जाणार आहोत आम्ही कुणकेश्वरला, तिथून मग कराडला. सो आय थिंक संध्याकाळी 5 वाजतील आपल्याला पोचायला. लेट्स सी, बघूया. जेवणाचा, पेट्रोलचा, नाश्त्याचा 2-3 हॉल्ट आहेत आपले. चला. सो काय आता सकाळचे 10:15 झाले आणि आम्ही थांबलो नाश्त्याला कुणकेश्वरला जाताना. हा एक कटवडा, कोकणामध्ये किंवा कणकवली साईडला तुम्ही आला तर स्पेशल आयटम आहे. तो आता आम्ही सगळे टेस्ट करतो, कटवडा आणि मिसळपाव वगैरे. आणि पुढे पण आपण थांबणार होतो आणखी काही लागलंच तर. सो चला नाश्त्याचा आस्वाद घेऊया. सो गाईज फायनली आत्ता दुपारचे 10:30-11 होत आलेत आणि आपण पोचलो कुणकेश्वर रोडला, म्हणजेच कुणकेश्वर मंदिरासमोर. बघू शकता हा आहे आणि हाच तो कुणकेश्वरचा समुद्र किनारा. बघू शकता लाटा समुद्रावरच्या उसळतात आहे आणि तो जो व्ह्यू आहे तो आता आपल्याला इथे पुढे आहे. बट आपण त्यासाठी एक राऊंड आपल्याला मारावा लागेल परत. लेट्स सी. बट स्टील आता आपण जस्ट पोचलो आहे कुणकेश्वरला. सो गाईज आत्ता जस्ट गाडी पार्क केली. गाडी पार्किंगचे खूप प्रॉब्लेम्स आहे, पार्किंग नाही आहे प्रॉपरली. सो आत्ता जस्ट गाडी पार्क करून निघालो आम्ही पुढे मंदिराकडे. सो चला जाऊया, दर्शन घेऊया. सो फायनली आपण आलेलो आहोत मंदिराजवळ. सो आत्ताच जस्ट दर्शन झालं आणि तुम्ही बघू शकता हा आहे आपला कुणकेश्वरचा समुद्र. किती सुंदर असा समुद्र आहे हा. कोणी नाही पण ॲक्च्युली आता तसं ऊन पण कडक आहे. 12:30 वाजले दुपारचे.
आणि अगदी म्हणजे क्लिअर क्रिस्टलसारखं असं पाणी आहे समुद्राचं, हिरवगार. सो हा आहे आपला कुणकेश्वरचा समुद्र. हा आहे मंदिराचा परिसर आणि हे आपलं कुणकेश्वर मंदिर. आणि इकडे आपला शिवांश आणि शाली वगैरे सगळे बसले आहेत, मावशी काका वगैरे. सो फायनली आपण निघालेलो आहोत कुणकेश्वर. सुंदर समुद्रकिनारा आणि मंदिराचं दर्शन घेऊन चला. हे गाईज गुड मॉर्निंग. आज आहे गुरुवार आणि मी निघालो आहे कुडाळला आपल्या गावी. आता इकडचं कराडचं जे काही कामं होते ते सगळे झालेत आणि आता आपल्या गावी जाऊन बघायचे तर आपल्याला आपल्या घराचं गावचं काम कारण परवा रविवारी आपल्याकडे पूजा आहे. सो आता मी आलो आहे कराड स्टेशनला, कराड एस टी स्टँडला. आणि आता एक 10:15 आपली बस येणार आहे पणजीसाठी. ती पकडून आपण कुडाळला जाणार आहोत. सो चला दाखवतो मी तुम्हाला इकडचा एस टी स्टँड. सो तुम्ही बघू शकता हा आहे कराड एस टी स्टँड. आता सकाळचे 10:15 झालेत आणि आपली बस 10:15 10:30. सो आता एक पुढच्या अर्ध्या तासात बस येईल कारण ती बस लेट पण होते असं मी ऐकलं आहे. सो त्या बसने आपण कुडाळला उतरून मग तिथून रिक्षा पकडून घरी. सो इथून जवळपास 5 तासाचा प्रवास हा अनुस्कारा घाटात थ्रू किंवा अजून कुठला आता रूट माहीत नाही, गगनबावडा वगैरे जाते का तसं काय माहीत नाही. सो बघूया चला. प्रवास मोठा आहे आणि फर्स्ट टाईम इतका लाँग रूट करतो आहे बऱ्याच वर्षानंतर मी बस एस टीने. बाप्पाला साकडं आहे, निवेदन आहे की आजचा प्रवास सुखकर व्हावा. सकाळी आत्ता जस्ट आपल्याला पणजीवर म्हणजे गोवारी बस मिळाली आहे आणि आता वाजले सकाळचे 11:15. तुम्ही बघू शकता तिकीट आहे कराड टू कुडाळ 533 रुपये सिंगल पर्सन. जेंट्स लेडीज असेल तर मला वाटतं 350पर्यंत असेल, 350 400 वगैरे काहीतरी. सो आता मी निघालो आहे. सो आता 11 वाजता म्हणजे 12 13 म्हणजे 12 1 2 3 4 वाजेपर्यंत पोहोचेल कुडाळला असा अंदाज आहे. 5 तास पकडून चला. लेट्स सी बघूया. सो आता आपला प्रवास चालू झाला आहे. आता दुपारचे 12:30 पावणे होत आले आणि आपण पोहोचलो कोल्हापुरी एस टी स्टँड. आता अजून 2 ते 3 तास लागतील. सो हे बघू शकता हे कोल्हापूर एस टी स्टँड. सो आत्ता आपण पोहोचलो फेमस कोल्हापूरमधलं ठिकाण म्हणजेच रंकाळा चौक. हा आहे रंकाळा तलाव आणि इथूनच पुढे एक 5 मिनटावर कोल्हापूरची अंबाबाई म्हणजे महालक्ष्मीचं मंदिर आहे. बट हे तिकडचं सगळं रंकाळाच्या इकडचं सगळं खाऊगल्ली आहे. हा आहे रंकाळा तलाव. सो आता आपण थांबलो आहे गगनबावडा स्टँड आणि इथे बघू शकता हे हॉटेल आहे. इथे आपण नाश्ता करू. आता कटवडा आणि लिमका वगैरे 10-15 मिनटं बस थांबणार आहे. सो आता आपण नाश्ता करून निघणार आहोत. सो लेट्स गो. सो गाईज तुम्ही बघू शकता हे माझ्या मागे गगनबावडा बस स्टँड आणि इथे आमचीच एक फक्त बस उभी आहे जी पणजीला जाणार आहे आणि जेमतेम बसमध्ये पण हार्डली 10 लोक आहेत. सो बस स्टॉपला एवढे जास्त कोणी लोक नाही आहेत. सो आत्ता जस्ट इथे जेवणासाठी थांबले 10-15 मिनटासाठी. सो जेवण वगैरे झालं आणि वर थोडंसं आकाश आहे बघू शकता तुम्ही, ढगाळ वातावरण. आणि आता जस्ट म्हणजे कटवडा आणि कोल्ड्रिंक पिऊन मग अशी मी खाल्लेलं समोसा पाव वगैरे. सो कटवडा आणि कोल्ड्रिंक वगैरे घेऊन आता बस निघेल. आता 2:30-3 वाजलेत.
सो चला जाऊया आपल्या डेस्टिनेशनला. हे आहे गगनबावडा बस स्टँड आणि इथे बघू शकता एकच बस आहे आणि एवढा मोठा बस स्टँड पण नाही आहे. एक बस थांबली आपली आणि ते छोटंसं एस टीचं कॅन्टीन आहे, तिथे जस्ट जेवलो. एक 3-4 म्हणजे छोटेसे टेबल्स आहेत, त्याच्यावर एक जेमतेम 7-8 लोक बसू शकते असं आहे छोटंसं हे. तर गगनबावडा घाटातून आपला प्रवास चालू होईल टुवर्ड्स कणकोली साईडला. कणकोलीवरून मग पुढे कुडाळ, सावंतवाडी आणि असं करून पणजीला ही बस एंड करेल डेस्टिनेशन.